अण्णासाहेब महामंडळाची वेबसाईट गेल्या महिन्याभरापासून बंद असल्यानं हजारो तरुणांना याचा फटका बसतोय। मराठा समाजातील होतकरू बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अण्णासाहेब विकास महामंडळाचा सिंहाचा वाटा आहे। पण गेल्या 1 ऑक्टोबरपासून वेबसाईट बंद असल्यानं महामंडळात लाभार्थ्यांची नोंदणी, कर्ज प्रक्रिया, पात्रता प्रमाणपत्र वाटप, व्याजाचा परतावा रखडलाय आणि यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झालाय। महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडणार आहे। माहिती तंत्रज्ञानाच्या युगात 1 महिन्यापासून वेबसाईट सुरू होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। सर्व्हर डाऊन असल्याचा संदेश सातत्यानं प्राप्त होतोय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर मुकुल, मराठा समाजातल्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही वेबसाईट सध्या इतकं सगळं डिजिटलाइज होत असताना वेबसाईट 1 महिना सुरू होत नाहीये, काय कारण आहेत यामागे? आश्चर्य याच गोष्टीचं व्यक्त केलं जात आहे। माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे आणि या युगामध्ये तब्बल 1 महिना होत आलेला आहे। 1 महिन्यापासून वेबसाईट संकेतस्थळ बंद कसं आहे, यामुळे दिवाळीचा सण गेलेला आहे आणि या सणाच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी होते, जे तरुण बेरोजगार होते, होतकरू होते, त्यांना आपला नवीन व्यवसाय सुरू करायचा होता, मात्र त्यांना ती संधी मिळाली नाही, कारण कुठल्या स्वरूपाची नोंदणी होत नाहीये। या संपूर्ण प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा करणारे मराठा समाजाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। नेमकं काय होते, आज बैठक बोलवली आहे? आज गेल्या 1 महिन्यापासून पोर्टल बंद आहे। जून महिन्यापासून व्याज परतावा बंद आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांना उद्योजक बनवण्याचं जे राज्य सरकारचं धोरण आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे, मग जर ते इतकं चांगल्या पारदर्शकपणाने असेल तर पोर्टल बंद काय? बरं, काही नाही, फक्त तांत्रिकदृष्ट्या। अहो, तांत्रिकदृष्ट्याची अडचण फक्त ही 12 तासाची 48 तासाची असू शकते, 1 महिन्याची। ते जे एमडी आहेत ना, एमडी जे नवीन बसवले ते मराठा द्रोही आहेत। ते अजित पवार आणि भुजबळांच्या दबावाखाली काम करणारे आहेत। एकीकडे नरेंद्र पाटलांना आम्ही त्याच्यामुळेच बोलवलंय की बाबा, मराठा समाजासाठी तुमच्या वडिलांच्या नावानं आहे, मराठा समाजाची अस्मिता त्या महामंडळावर आहे। अनेक तरुण त्या महामंडळाकडे आपल्या उद्योजक व्यवसायाच्या आशेनं बघत असताना ते महामंडळ बंदच पडलंय, महामंडळ चालू नाहीये। ते पोर्टल बंद केलं, याचा अर्थ बँकेने सुद्धा आता प्रत्येक त्या मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली, तुमचा व्याज परतावा कसा येणार आहे, काय येणार आहे? म्हणजे सुरळीत, महाराष्ट्रात सगळ्यात सुरळीत चाललेलं महामंडळ जर अशा पद्धतीने एका एमडीच्या चुकीमुळे जर त्या ठिकाणी बंद पडत असेल तर मग जाब विचारा नको का नरेंद्र पाटलांना? कारण ते अध्यक्ष आहेत आणि आम्ही त्याच्यामुळे आज त्यांना नाशिकला बोलवलेलं आहे। ते कार्यक्रमाला या ठिकाणी 11 वाजता येणार आहे असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे। आम्ही सर्व मराठा समाजाचे, त्यामुळे या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला जातोय। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची